हाय दोस्तो, आमचा आज 31 डिसेंबर साजरी करतोय आम्ही बी रानावनात. बघून घ्या, गावरान कोंबडीचं मटणी मस्त एक गावरान कोंबडी कापली आम्ही, तिला बनवली. आता तिचं मस्त मटणाची भाजी करायची. इकडं सगळं रेडी करून ठेवलेलं आहे. आता त्याला डायरेक्ट शिजवायचं बाकी. आता मी कवाची तयार करत होतो तिला. इकडे तयार केली, तिची पिष्ट फेकली. आता मस्त चुलीवर शिजवायची आम्हाला. तेल बिल टाकलंय. आता मस्त शिजवून कोंबडी म्हणून 31 डिसेंबरला इंग्रजांना निवेद्य विवद्य द्यावा आम्ही. एक काळजाचं अंड्यावरची कोंबडी होती. बघून घ्या, अंडी बी तिची. ते अंडे ठेवू ना, सकाळी खायला काम पडेल. बघू शकता, एवढं अंड निघलंय. आमची निर्मली बाई खाईन पाठ. खाशीन ना? सांग ना. खाईन ना. तिकडं मस्त रोट्या बिट्या होत आहे. आमच्या बाकी जण गेले तिकडे उपटाया कपाशीच्या काड्या. मी बसलो इथं कोंबडी तयार करत बसलो होतो. आता मी पण जाणार आहे. ते तिकडं आरोळ्या मारतायत मला. कवाची कोंबडी तयार करत होतो म्हणून. आता आमचं इकडं बघून शिजतंय, त्यावर मी कपाशीच्या काड्या बिड्या उपटतो. तर बघून घ्या, आमचा हाल चाललं ते म्हणतोय. लोक मजा करतात, आम्ही पण कोंबडी बिंबडी कापून खातो. आमची पोरं पारं खातील. आमचा हाल चाललाय तर कोंबड्या कापून खाता येत. कशाचा हाल चाललंय लोक तर अशी म्हणतील. मी अंड खाते. तू अंड खाशील? मग आमची निर्मला पण अंड खाणारी. मामीची कोंबडी ही आमचीच कोंबडी आहे. आणि चोरून आणली. हे बघून घ्या, आमची निर्मला बाशी म्हणते चोरून आणली तू खाती. तुझ्यावर आता उद्या केस करून देऊ आम्ही. चोरीची कोंबडी खाते. आमची कोंबडी चोरून आणली तू काय करून घेशील? आता मी तुझी व्हिडिओ रेकॉर्डिंग करून दावतो ना लोकांना. काय करून घेशील म्हणते. आमची कोंबडी चोरून खाते तू. तू कोर्टात नेत आहे. तुला आता कोर्टात नाही, आमची कोंबडी चोरून खाली. मा बाबाची. त्या बाबा इथं कुठे? मा बाबा घरी. तर मित्रांनो, आमची निर्मला बी म्हणते मा बाबाची कोंबडी तिच्या आजोबाची. आमची कोंबडी असून आम्हाला धमकी देते ती. आमच्या आयाची कोंबडी. तुझ्या आजीची. मग आम्ही काय करू? आमची कोंबडी कापाय चांगली होती. मग तू खाऊ नको ना, आमची कोंबडी आहे ना. तू आता खाऊ नको, गपचिप आम्ही खाऊन घेऊ मस्त. म्हणा नाही बियाची. मग मित्रांनो, सगळा समार टाकलेला आहे. आता बघून घ्या, बोगण्यात दुखाट फार लागतोय. फार चरबीची कोंबडी पण होती आमची. बघून घ्या, पिवळी पिवळी चरबी. अंड्यावरची कोंबडी होती. फार सवाद देते अंड्यावरची कोंबडी खाण्यासाठी. बघून घ्या, पिवळी चरबी. अंड नाही ना तिकडं. आता त्याला समार कडतोय मस्त. आपला गावरान मिरच्याचा ठेचा पण टाकलेला आहे. चवीला मस्त लागतो. या लाल मिरच्या काय नाही, आपला एकाचा मिरचा काय कामाचा लागत नाही म्हणून हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत कुटून. अरे मटण आता मस्त बिगी भाजी पक्की शिजू देणार आहे. अलग नाही शिजवलेलं आहे मटण आमचं आज. चला मित्रांनो, शिजू द्या. मी चाललोय कपाशीच्या काड्या उपटायला. टाइम नाही माझ्याकडे. तर मित्रांनो, अजून आमच्या खबुटाला उकळी फुटाना भाजीला. अजून भाजीला उचली फुटाना. ते फक्त दुखाटाचे दिसाना मनात. फार दुआ आहे. बघून घ्या, आम्ही इतकं कपाशी उपाडून आलो तरी उकळी फुटाना. इकडं बघून घ्या, दमून गेलेत म्हणून मिरची भाकर खातायत ते. कपाशी उकाळून. शिरमला बायचं डोळं तर बघा
मांजरीसारखं चमकताय तिथं मोबाईलमध्ये. ती बघा तिकडं आमची मांजर बसलेली, तिचं डोळं कसं चमकतात. तिकडं खाऊ राहिले आमच्या मटणाच्या बाजीला आहे उकळी फुटाणं. त्यांचं फार भूक लागली त्यांना. तर मित्रांनो आमचं 31 डिसेंबरची कोंबडी शिजलेली बघून घ्या. कोंबडा मटण कसं खाता येत आमचे बघून घ्या. आता मी खातो लिंबू पिळू पिळू बघून घ्या. लिंबू आता लिंबू पिळेल एवढा पिसा आलेला आहे माझ्या नशिबात. अशी भाजी बघून घ्या. तर मोठा मी मटण कुटलेलं आहे म्हणून मला मोठा पीस दिलेला आहे मित्रांनो. म्हणून हाणतो आता लिंबू पिळू पिळू मी का हाय काय करेल. मग लोक सगळं बकरं खातात. आता चाल देतो मी रोटी बिटी बुडावून. एक हातात मोबाईल आहे म्हणून ठेवून घेतो मी रोटी. अशी झालेली आमची भाजी. इकडं खात आहेत सगळेजण. तर 31 डिसेंबरच्या नावाने आमची पार्टी ही. तर कशी काय वाटली नक्की कमेंट करा. इंग्रजांना आम्ही पण बलिदान दिलेलं आहे कोंबड्याचं. तर आपला नवीन वर्ष असतो गुढीपाडव्याला. हे आहे जानेवारी फेब्रुवारी असतं इंग्रजाचे चोयने. चैत्र वैशाख असतं आपलं नवीन महिने. तर आता खातोय मित्रांनो आम्ही. थँक्यू धन्यवाद. सबस्क्राईब करा.